गेल्या काही दिवसापासून छत्तीसगडमध्ये एक महिला डी-एस-पी आणि स्थानिक उद्योगपती यांच्या नात्यांबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेचं प्रमुख कारण म्हणजे काही व्हॉट्सअप चॅट्स, काही खाजगी फोटो आणि दोघांमध्ये झालेल्या बोलण्याचे स्क्रीनशॉट अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाले. सुरुवातीला ही गोष्ट नेहमीच्या वैयक्तिक वादासारखी वाटली, पण जशी-जशी माहिती बाहेर यायला लागली, या घटनेत एक बाजू आहे. दत्तेवाडीत कार्यरत असलेल्या डी-एस-पी कल्पना वर्मा यांची त्या एका ठिकाणी आणि नक्षल प्रभावित भागात काम करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे दीपक टंडन स्थानिक पातळीवरचे एक कोट्यवधी व्यावसायिक ज्यांची अनेक हॉटेल्स, व्यावसायिक गुंतवणूक आहे. दोघांमधील ओळख साधारण 2021च्या सुमारास झाली. सुरुवातीला फक्त मैत्री असलेलं हे नातं हळूहळू एका प्रेमसंबंधात रूपांतरित झालं. दोघांमध्ये भेटीगाठी वाढल्या, संभाषण वाढलं आणि अनेक वैयक्तिक गोष्टी एकमेकांसोबत शेअर केल्या जात होत्या. पण काही काळानंतर परिस्थिती अशी झाली, की या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. कारण दीपक टंडन यांनी काही दिवसापूर्वी सार्वजनिकरित्या असा आरोप केला, की या नात्याचा फायदा घेत कल्पना वर्माने त्यांच्याकडून तब्बल 2 कोटी रुपये रोख स्वरूपात घेतले. एवढंच नाही तर महागडे दागिने, हिऱ्यांची अंगठी, सोन्याची साखळी, एक महागडी गाडी आणि सर्वात गंभीर म्हणजे त्यांची एका हॉटेलची मालकी सुद्धा आपल्या भावाच्या नावावर करून घेतली. हा आरोप समोर आला आणि संपूर्ण प्रकरणाचं वळणच बदललं. ज्या WhatsApp चॅट्स व्हायरल झाल्या, त्यात कल्पना वर्मा अत्यंत नम्रपणे बोलताना दिसतात. कधी त्या दीपकला भेटायला बोलावतात, तर कधी त्यांच्या कौटुंबिक समस्याबद्दल विचारपूस करताना, तर कधी त्याला पत्नीला घटस्फोट देण्याचा सल्ला देताना. या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते, की दोघांचं नातं बरंच खोलवर गेलं होतं. पण दीपक टंडन यांचा आरोप असा आहे, की नात्यात गुंतवून ठेवून, भावनिकदृष्ट्या कमजोर करून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे, मालमत्ता घेतली गेली. या चॅट्समध्ये कल्पना वर्मा अनेकदा पैशाची गरज असल्याचं सांगताना दिसतात. कधी घरचा खर्च, कधी काही तातडीची अडचण, कधी कौटुंबिक समस्या. अशा कारणामुळे त्यांनी पैसे मागवल्याचं चॅट्समध्ये दिसत आहे. पण दीपक टंडन यांनी जेव्हा या मागणीवर प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा या नात्यात तणाव निर्माण झाला आणि इथूनच कहाणीला नवं वळण मिळालं. त्यांचं म्हणणं आहे, की जेव्हा त्यांनी पैसे देणं थांबवलं किंवा नातं मागे घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्याकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व स्क्रीनशॉट, चॅट्स, कागदपत्र कुणी लीक केले? तर हे सगळं दीपक टंडन यांनीच पोस्ट केले. त्यांना वाटत होतं, की त्यांच्यासोबत मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. ते गेल्या काही दिवसापासून पोलीस ठाण्यात फिरत होते. तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करत होते, पण अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, की हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे आणि सर्व बाजूंची पडताळणी केल्यानंतरच पुढील कारवाई होईल. सध्या या प्रकरणात राज्यातील वरिष्ठ अधिकारी सतत अपडेट घेत आहेत. कल्पना वर्माची चौकशी होऊ शकते. त्यांनी स्पष्टीकरण देण्याची नोटीस देखील जाऊ शकते आणि आरोप सिद्ध झाल्यास निलंबनाची कारवाई सुद्धा होऊ शकते. डी-एस-पी कल्पना वर्मा यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या दोघांमध्ये 2021 मध्ये एका मित्राच्या माध्यमातून ओळख झाली. नंतर दोघांमध्ये भेटणं, बोलणं, व्हिडिओ कॉल्स या सगळ्या गोष्टी होऊ लागल्या. दीपक टंडन हे कल्पना वर्माच्या प्रेमात पडले. हळू कल्पना ही दीपक टंडनकडून पैसे उकळायला लागली. दीपक टंडन यांनी आरोप केला आहे, की माझ्या पत्नीला घटस्फोट द्या म्हणून कल्पना मला बळजबरी करायची. दीपक टंडन यांनी खूप वेळेस कल्पना वर्मा यांच्या विरोधात कंप्लेंट करण्याचा प्रयत्न केला. पण कल्पनाने दीपकला धमकी देण्याचा प्रयत्न केला. माझी वरिष्ठ पातळीवर ओळख आहे, त्यामुळे नीट राहा. पण दीपक टंडन यांनी व्यवहाराचे काही पुरावे, WhatsApp चॅट्स सोशल मीडियावर टाकले आणि त्यानंतर कल्पना वर्मा यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, "हे सगळं बनावट आहे. इंटरनेटच्या माध्यमातून हे सगळं बनवलेलं आहे आणि मला हा गुंतवण्याचा प्लॅन आहे." असा कल्पना वर्मा यांचं म्हणणं आहे. या प्रकरणामुळे कल्पना वर्मा यांचं पद देखील धोक्यात येऊ शकतं. कल्पना वर्मा या डी-एस-पी आहे. आता बघूया या प्रकरणामध्ये पोलीस काही चौकशी करतात का? कारण हा कारनामा पोलीस खात्यातलेच डी-एस-पी कल्पना वर्मांनी केला आहे. त्यामुळे पोलीस काय या प्रकरणामध्ये ॲक्शन घेतात याकडे बघणं गरजेचं ठरणार आहे. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा
आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.